नमस्कार। तर आज मी बनवणार आहे लसुणी भेंडी। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये राई घातले। राई तडतडली की जिरं घालून घ्यायचं आणि खूप सारी टेचलेली लसूण घालून घेतली। कढीपत्ता घालून घ्यायचा। हे छान परतून घ्यायचं। परतून झालं की त्याच्यामध्ये भेंडी घालून घ्यायची। भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेली आहेत। ओलसर भेंडी घ्यायची नाही, नेहमी भेंडी धुवून स्वच्छ पुसून घ्यायची। त्यानंतर भेंडी थोडा वेळ फोडणीमध्ये परतून घ्यायची। भेंडी परतून झाली की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस स्लो करायचा। 8 ते 10 मिनिटं भेंडीवरती झाकण ठेवायचं आणि नंतर झाकण काढून घ्यायचं। भेंडीला परत एकदा हलवून घ्यायची। तुम्ही बघू शकता या भेंड्यांचा थोडाफार चिकटपणा कमी झालेला आहे। आता भेंडीमध्ये मसाले घालून घ्यायचे। 1 चमचा लाल तिखट घालायचा, पाव चमचा हळद घालून घ्यायची, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट घालायचं आणि परत एकदा भेंडी छान परतून घ्यायची। ही आपली लसुणी भेंडी बनवून तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपण भेंडी बनवली तर भेंडीची भाजी अगदी छान मोकळी होते। ही लसुणी भेंडी तुम्ही घरी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। धन्यवाद।